त्यामुळे दादांची जास्त जवळीक आली. त्या काळामध्ये दादांनी सगळ्या जबाबदाऱ्या आमच्यावर टाकल्या होत्या आणि त्या पार पाडत असताना दादा माझ्या घरी आले होते. या ऑफिसला दादा आले होते. मी जेव्हा निवडून आलो, तेव्हा दादा म्हणाले एकानी आमच्या जवळच्या व्यक्तीने फोन जोडून दिला. दादा म्हणाले, "काय काळजी करू नका. काय काम असेल तर येत चला." आणि आपण अजितदादांचा उल्लेख केला. काही दिवसांआधीच दादा गेले. सो दादांचे आणि तुमचे जिव्हाळ्याचे संबंध होते. काय दादांच्या आठवणी आज तुम्ही सांगू शकता? पारदादा जेव्हा या ठिकाणी मावळ मतदारसंघातून उभे राहिले, तेव्हा सुनेत्रा वहिनी असतील किंवा दादा असतील किंवा पारदादा असतील किंवा पवार कुटुंब असतील, त्यांचे सगळे उठबस असेल किंवा त्या ठिकाणचे सगळे नियोजन असतील, तेव्हा माझ्याकडे आणि प्रशांत भाऊंकडे होते. त्यामुळे दादांची जास्त जवळीक आली. त्या काळामध्ये दादांनी सगळ्या जबाबदाऱ्या आमच्यावर टाकल्या होत्या आणि त्या पार पाडत असताना दादा माझ्या घरी आले होते. या ऑफिसला दादा आले होते. मी जेव्हा निवडून आलो, तेव्हा दादा म्हणाले एकानी आमच्या जवळच्या व्यक्तीने फोन जोडून दिला. दादा म्हणाले, "काय काळजी करू नका. काय काम असेल तर येत चला." आणि दादांची जवळीक पण दादांच्या जाण्याने एक घरातला भाऊ गेल्याची जी उणीव झाली किंवा ते दुःख झालं, ते शब्दात मांडू शकत नाही. मला कळल्याच्या नंतर सुन्न झालो आणि बारामतीकडे लगेच पाय वळले आणि सगळ्यात पहिले प्रवासादरम्यान कधी पोहोचते अशी एक भावना निर्माण झाली आणि दादांपर्यंत पोहोचल्याच्या नंतर, साहेबांना पाहिल्याच्या नंतर किंवा पारदादांना आणि त्यांच्या कुटुंबियांना, सुप्रियाताईंना भेटल्याच्या नंतर थोडंसं मनाला आधार वाटला. परंतु त्यांचं दुःख जे दादा गेल्याचं मी शब्दात मांडू शकत नाही, इतक्या वेदना झाल्या. दादा तुमच्याकडे सभेला आले होते आणि वेळेआधी आले होते. तेव्हा जरा तुमची धांदल उडाली होती. काय झालं होतं त्यावेळेला? खरं तर सभा होती 10ची आणि दादा 8:30लाच आले. हं. मग आता काय करणार? दादांना म्हटलं, की दादा बारामती किंवा पुणे जिल्ह्यासारखी लोकं थोडी लगेच येणार नाही, थोडी वेळात येतील. तर दादा म्हणाले, "आता मी काय करू?" दादा थोडे रागावले. म्हटलं, "दादा आता काहीच पर्याय नाही." कारण दादांसमोर जायला कोण तयार नाही. मग मीच पुढे गेले. म्हटलं, "दादा चला." दादा लिफ्टमध्ये जाताना सुद्धा ओरडत होते, की वेळेत सगळं व्हायला पाहिजे होतं. मी सगळी कामं टाकून आलो. म्हटलं, "चला दादा." मग घरी आले दादा. दादा म्हणले, "मी नाश्ता सुद्धा करून आलोय." मग दादांसोबत तेव्हा उमेश पाटील आणि ते सगळे होते. दादांना म्हटलं, "दादा थोडंसं खा." दादांनी थोडी भाकरी खाल्ली. दादा थोडे शांत झाले. मग दादांनी विचारलं, "इथून काय दिसतं?" म्हटलं, "दादा अलिबाग दिसतं. हे किती स्क्वेअर फूट आहे? काय आहे? घराबद्दल माहिती, मुलांबद्दल माहिती, माझ्याबद्दल थोडी चौकशी केली." आणि मग दादा शांत झाले. मग दादा एकदम गप्पा गोष्टी करत दादांना म्हटलं, "दादा आता सभेची वेळ झाली, निघूया का?" दादा हं. हसत-हसत निघाले. म्हणजे दादा जसे जेवढे आक्रमक होते, तसे फणसासारखे आतून बाहेरून काटे असले तरी दादा आतून गोड होते. दादाचं प्रेम व्यक्त करता येत नव्हतं. दादांना तसं लगेचच दाखवता येत नाही. पण दादा खूप भावनिक होते.